नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। 12वीचा निकाल लागलाय, अगदी काही दिवसापूर्वी सीईटीचा निकाल लागलाय। त्यामुळे प्रत्येक घरात ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं अशा इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी तयारी सुरू झाली असेल। अगदी हातातल्या पेनपासून मनगटातल्या घड्याळीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये इंजिनिअरिंग आहे। आपण रोजच्या वापरात अनेक इंजिनिअरिंगच्या गोष्टी वापरतो, परंतु त्याच्यामध्ये करिअर कसं करायचं, करिअरच्या कुठल्या वाटा त्यामध्ये आहेत यावर बोलण्यासाठी हिमांशू मोहिते सर आपल्यासोबत आहेत। सर खूप खूप स्वागत आहे। मी आता जसं म्हटलं की निकाल लागलेत, सीईटीचे सुद्धा निकाल लागलेत, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे इंजिनिअरिंगची। तर साधारणतः प्रवेश घेताना काय काळजी घेतली पाहिजे? प्रवेश घेताना जसं तुमचं 12th तुम्ही म्हणजे 10वी नंतर करतायत तर त्याला वेगळं पाठ आहेत। 12वी नंतर मग PCM ही नेहमी कॅटेगरी आहे। तर तुम्हाला कुठलंही करिअर चॉईस करताना हे 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स। या फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 जसे बांधलेले तसे फिजिक्स आणि केमिस्ट्री बांधलेली गेलेली आहे। फिजिक्समध्ये जसे मार्क्स ज्या कॅटेगरीमध्ये आहेत तर त्याला एक वेगळं स्ट्रीम आहे। फिजिक्स मॅथ्स ह्या दोन्ही कॅटेगरीला धरून एक वेगळी स्ट्रीम आहे। केमिस्ट्रीला एक जर त्याच्यामध्ये हायर स्कोअर असेल तर त्याला एक वेगळं तुम्हाला करिअर त्या दिशेने तुम्ही जाऊ शकता। तर त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा 12वी नंतर ह्या स्कोअरवर तुमचं इंजिनिअरिंग कुठल्या इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचं आहे ह्याला तुम्हाला आपण त्याच्यावरनं अंक लेखू शकतो। मी जसं असं म्हटलं की आपल्या रोजच्या व्यवहारात इंजिनिअरिंगचा खूप वापर होतो, परंतु जेव्हा आपल्याला करिअर करायची वेळ येते, करिअर निवडायची वेळ येते, तर अशा कुठल्या ब्रँच आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर संधी मिळू शकते पुढे जाऊन? कसं आहे, इंजिनिअरिंग हे एकाच कॅटेगरीमध्ये सगळं बांधलेलं गेलेलं आहे। म्हणजे आपण मशीन्स म्हटलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग येते, त्याला जे चालवायचं आहे त्याला जी एनर्जी लागते ती इलेक्ट्रिकल प्रोसेस येते। मग त्याला जसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस करायची आहे तर त्याला मग कम्प्युटर सायन्स वगैरे किंवा IT त्याला मार्केट हे करायला येतं। म्हणजे त्यामुळे ह्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम्स जोडल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे सगळेच करिअर्स कुठेही असं म्हणू शकत नाही की स्पेसिफिक स्ट्रीम कुठेतरी घेतली नाही पाहिजे किंवा घेतली पाहिजे। पण आताच्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये जर मी सजेस्ट करेन तर इट विल बी अ गुड करिअर इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि काही ह्याच्या पार्टमध्ये IT सुद्धा। बदलत्या काळानुसार अनेक क्षेत्र बदललीत, तसं इंजिनिअरिंगमध्ये कमालीचा बदल झालेला आहे। नवीन अभ्यासक्रम आलेले आहेत। तर अलीकडच्या काळात नवीन येऊ घातलेले ट्रेंड आणि भविष्यात त्याच्यामध्ये करिअरच्या संधी तर या कुठल्या आहेत आणि कुठल्या अभ्यासक्रम नव्यानं येऊ घातले? आता जशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होत चालली आहे तसं ते प्रत्येक प्रोसेसमध्ये दरवर्षी किंवा दर 6 महिन्यांनी टेक्नॉलॉजी बदलते। इवन काही देशामध्ये दिवसांनी टेक्नॉलॉजी बदलते। तर त्या प्रकारे जे काही प्रोसेस तिकडून म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी हायर जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत तिकडून जशी ती टेक्नॉलॉजी अंडर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये येते तशी ती प्रोसेस चालू होते। आता इंजिनिअरिंगमध्ये म्हटल्यानंतर अगोदर एक लिमिटेड होतं किंवा कसं तरी डिप्लोमा करा आणि डिग्री करा आणि जॉबला लागा। पण आता त्यापुरतं ते सीमित राहिलेलं नाही आहे। आता त्यांना तुम्हाला विथ डिप्लोमा किंवा आयदर डिग्री काही केलं असेल, अगदी मी बेसिक्समध्ये बोलतोय, हायरमध्ये सध्या बोलत नाही, तर त्यांना कुठली तरी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन किंवा स्किल ही त्याच्यासोबत त्यांना जोडली गेली पाहिजे। अ सिंगल डिप्लोमा होल्डर किंवा सिंगल डिग्री होल्डर वेन इट इज अप्रोच बाय अ कंपनी इट इज लाईक अ ब्लँक पेज। अँड इफ यू वॉन्ट टू गो फॉर म्हणजे चांगल्या ऑप्शनसाठी जायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन्स केलेच पाहिजे। आता ते कुठले स्पेशलायझेशन्स आहे मी तुम्हाला साधारणपणे आता गेल्या काही दिवसापासून असं बघितलं जातं, साधारण पूर्वी असं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग करा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करा, हे 2-4 पर्याय विद्यार्थ्यासमोर होते। पण अलीकडच्या काळात व्हास्ट झालं हे सगळं क्षेत्र, खूप मोठ्या संधी आहेत। म्हणजे ते एरोनॉटिक्स इंजिनिअर असेल किंवा पेट्रोलियम इंजिनिअर असेल, तर याच्यामध्ये करिअर निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला जाताना अगेन PCM तुमचा काय स्कोअर आहे त्याच्यावर डिपेंड आहे। 12th नंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला तुम्ही जाऊ शकतात। तसे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट DGCAचे अंडर जे अप्रूव्ड कॉलेजेस आहेत जे ऑल ओव्हर इंडिया आहेत एरोनॉटिकलसाठी 12th सायन्स नंतर तुम्हाला एलिजिबिलिटी आहे। एरोनॉटिकलमध्ये आता भरपूर स्कोप आहे, पण त्याला अगेन PCM स्कोअर खूप महत्त्वाचा आहे।
जर तो मुलगा PCM स्कोअर त्याचा चांगला असेल तर तो एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी ऑप्ट होऊ शकतो. मी तर सजेस्ट करेन की अगदी जे अंडर डिस्टिंक्शन्स आहेत त्यांनी एरोनॉटिकलसाठी खूप मेहनत केली पाहिजे. पण IIT जे PCMला ज्यांचा स्कोअर झालेला आहे तरी 12th सायन्सनंतर 4 वर्षाचा जो डिग्री कोर्स आहे एरोनॉटिकलमध्ये खूप स्कोप आहे. कारण एव्हिएशन आता वाढत चाललं आहे. आता जसे जसे आम्ही टेक्नॉलॉजी वाढते तर आपली जी रहदारीचं जे साधन आहे आणि जे कनेक्टिव्हिटी आहे ती आता वाढवायची चालली आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस म्हणा किंवा प्रत्येक ह्याच्या रिलेशन्समध्ये म्हणा कंट्री टू कंट्री. तर त्यासाठी एरोनॉटिकल इंजिनियर्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत कारण की नंबर ऑफ प्लेन्स इन्क्रीज होणार. प्रायव्हेट एअरक्राफ्ट करियर्स वगैरे आहे. प्रत्येक शहराला जोडण्याचा सरकारचा उद्देश आहे. इवन आता असं हे केलं आहे की अगदी ते प्लेन्स म्हणजे आता टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही ते जे कार्गो जे काय आहे ते तुम्हाला म्हणजे अगदी कम्प्युटराइज प्रोसेसनी ती पूर्ण हे होणार. तुम्हाला स्पेसिफिक अशी कार्गो एअर अशासाठी तुम्हाला थांबायची गरज नाही. अशी कनेक्टिव्हिटी डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये ऑलरेडी प्रोसेस चालू झालेली आहे. तर साधारणतः असं प्रघात बघितलं जातो मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझं बॉटनी आणि झोलॉजी म्हणजे बायोलॉजी खूप चांगलं असलं पाहिजे. तसं एखाद्या विद्यार्थ्याला समजा इंजिनिअरिंगची आवड आहे हे कसं ओळखायचं, कुठल्या विषयात त्याची गती चांगली आहे? फिजिक्स आणि मॅथ्स हा मेन पार्ट आहे इंजिनिअरिंगसाठी. मी अगेन डिपेंड करतं की तो मेकॅनिकलला जाणार आहे किंवा केमिकल इंजिनिअरिंगला जाणार असेल तर त्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथ्स हे बघितलं जातं. मात्र वेगळ्या म्हणजे फिजिक्स आणि जो मॅथ्स आहे फिजिक्स आणि मॅथ्स जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही अगदी रोबोटिक्सपर्यंत तुम्ही खेचू शकता. कारण की ह्या दोन गोष्टी त्या कॅटेगरीमध्ये म्हणजे फिजिक्स जे आहे अप्लाय तिकडे जास्त त्या टेक्नॉलॉजीमध्ये होते. इंजिनिअरिंगला जाण्याचे दोन्ही मार्ग आहेत म्हणजे अगदी 10वी नंतर आपल्याला डिप्लोमासाठी पण ॲडमिशन घेता येतं आणि 12वी नंतर डिग्रीसाठी. तर साधारणतः विद्यार्थ्यांनी काय प्रेफरन्स केलं पाहिजे की 10वी नंतर त्यांनी डिप्लोमात जावा आणि नंतर डिग्री करावी का 12वीला CET देऊन डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घ्यावं? माझं पर्सनल सजेशन असं आहे, काही मुलांचं आता एवढं मला 17 इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि त्या गो थ्रू गेलो आहे. तर जर इंजिनिअरिंग जर तुमचा फोकस्ड असेल ना तर तुम्ही 10th नंतर डिप्लोमासाठी गेलेलं बेटर. कारण तुम्ही बेसपासूनच त्या कॅटेगरीमध्ये मुरले जातात, तुमचा बेस क्लिअर होतो. आणि 12th नंतर जर तुम्ही डिग्रीसाठी गेलात इट इज नॉट अ म्हणजे बॅड ऑप्शन. बट जर स्पेसिफिक इंजिनियर असेल तर आय सजेस्ट गो फॉर अ डिप्लोमा फर्स्ट. यू विल क्लिअर द बेसिक्स ऑफ द इंजिनिअरिंग आणि नंतर तुम्ही डिग्रीला इझिली म्हणजे त्याच ॲडव्हान्स्ड सब्जेक्ट्स असतात डिग्रीला तर ते तुम्हाला सोपे जातात. आयदर म्हणजे 11वी 12वीमध्ये आपल्याला सगळ्या कॅटेगरीचे म्हणजे फिजिक्स असतं, मॅथ्स असतं, म्हणजे सगळे सब्जेक्ट्स असतात, इंग्लिश असतं. तर ते सगळं तुम्हाला एक म्हणजे सगळ्या सब्जेक्ट्समध्ये फोकस करण्यापेक्षा स्पेसिफिक त्या कॅटेगरीमध्ये फोकस केलं तर इट विल बी अ ग्रूमिंग. आणि ते जेव्हा तुम्ही कुठल्याही रेक्रुटरसमोर जाता, मोठ्या इंडस्ट्रीसमोर जाता, जर तुमचा बेसच त्या रिलेटेड असेल तर त्यांना ते रिक्रूट करायला पण सोपं पडतं. कारण की तुम्ही त्या पूर्ण 5 वर्ष तुम्ही त्या स्पेसिफिक इंजिनिअरिंग क्षेत्राला दिलेले असतं. आणखी एक त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की काही लोक 10वी नंतर डिप्लोमाला जातात आणि ते पूर्ण करतात, परंतु काही विद्यार्थ्यांना समजा 12वीला CET देऊन मार्क कमी पडले तर अशा विद्यार्थ्यांना 10वीच्या मार्कावर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेण्याची एक पद्धत असते, तर ती सोयीची आहे का? नाही, ते म्हणजे ती जी सोय केली आहे ते तुम्हाला म्हटलं ना फुल फोकस्ड बेस्ड नाही आहे. पण अगदी समजा आता एखादा विद्यार्थी 12वीला आलाय तर अशा विद्यार्थ्यासाठी पण 12th नंतर तुम्ही जर तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन्स नाही मिळाले तर तुम्ही गव्हर्नमेंटचे जे पॉलिटेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये पॉलिटेक्निक्स आहेत किंवा गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या त्या लो बेस स्कोअरवर तुम्ही आतमध्ये हे घेऊ शकता, ॲडमिशन्स मिळू शकता. अँड रेस्ट इज व्हॉट यू गिव्ह वाईल डुईंग युअर इंजिनिअरिंग. आता रोबोटिक्सचा विषय निघाला की भविष्यामध्ये रोबोटिक्सला खूप मोठा स्कोप असेल म्हणजे अगदी शेतीच्या अवजारापासून सगळीकडे माणसाशिवाय मॅनलेस काम होणार आहे, तर त्याच्यामध्ये कसा स्कोप आहे विद्यार्थ्यांना? रोबोटिक्स आताची पुढच्या काळाची गरज आहे आणि नीड आहे. आणि ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्रीजनी रोबोटिक्स हा ऑलरेडी ॲब्झॉर्ब केलेला पार्ट आहे. आताही आपल्या इंडस्ट्रीनी म्हणजे आताच नाही तर गेले 8 ते 10 वर्षात रोबोटिक्स हे आपल्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ऑलरेडी आलेलं आहे. म्हणजे अगदी बेसिक्स तुम्हाला रोबोटिक्स म्हणजे काय आपण म्हणतो की अरे ते आपल्या डोक्याच्या पलीकडे किंवा पेरेंट्सच्या रॉकेट सायन्स हा पेरेंट्सला वाटतं की नाही हे अगदीच काहीतरी जड आहे, आपल्या मुलाला अजून 12वी जमत नाही तर रोबोटिक्स कसं जमेल. तर तसं नाही आहे. आता ही ITI लेवलची जी मुलं आहेत ती इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, त्याच रोबोटिक प्रोसेसमध्ये काम करत आहेत. म्हणजे बेसिक्स त्यांचे CNC आहे,
डिझायनिंगमध्ये असेल तर कॅड आहे. ह्या बेसिक्स जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या फॉलो केल्या किंवा स्टिक ऑन राहिलात किंवा त्याच्यावर जर तुम्ही तुमचं अधिराज्य केलं तर तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट कठीण नाही आहे. ती एक स्टेप आहे. डिप्लोमाच्या लेवलला तुम्हाला आताच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉब्स करून स्टार्टअप करू शकता. तुम्हाला त्याची एक हळूहळू नॉलेज येते आणि तसं तसं तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होतो. इंटरेस्ट क्रिएट झाला तर तुम्हाला फायनल डेस्टिनेशनपर्यंत तुम्हाला जे काही म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे त्याच्यानंतर हे 2 वर्षाचा रोबोटिक्सचा जो कोर्स आहे तो तुम्ही करू शकता. दिस इज अ स्पेशलायझेशन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स असा त्या कोर्सचं नाव आहे. आफ्टर डिग्री तुम्ही करू शकता. अच्छा, डिग्रीनंतर या अभ्यास डिग्रीनंतरच ते रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा कोर्स आहे. अच्छा, खरं तर अनेक विषय आहेत आणि अनेक प्रकारच्या शाखा आहेत ज्यामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येऊ शकतो. या सगळ्या विषयावर बोलणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर तुमच्या मनातली प्रश्न विचारा. 66160216 हा आमचा क्रमांक आहे आणि मुंबई बाहेर प्रेक्षकांसाठी 022 हा STD क्रमांक आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या संधी कुठल्या आहेत या विषयावर आपण बोलतोय. 02266160126 या क्रमांकावर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. सध्या जयंत कांबळे औरंगाबादहून आहेत. जयंतजी, तुमचा प्रश्न विचारा. तर मी कुर्ल्यावरनं बोलतोय. कुर्ला, जयंत कापूर, कुर्ला. बोला. तर प्रश्न असा होता की मुलगा आता 10वीची एक्झाम देऊन आहे तयार, रिझल्ट आला नाही, पण मला डिप्लोमा करायचा, इंजिनिअरिंग डिप्लोमा. अच्छा, तर डिप्लोमा करायचा आहे तर त्यासाठी बेसिक साठी कोणते कॉलेज चांगले आहेत डिप्लोमाचे, तर ते सजेस्ट केलं तर खूप चांगलं होईल. ओके. अच्छा, डिप्लोमा तुम्हाला कशामध्ये करायचं आहे असं अजून तुमचं काही मन झालंय का? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करायचा आहे का? हो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. ओके, तर तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे पॉलिटेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन्स मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला 10वीचा जे पर्सेंटेज आहे एका हायर कोर्टवर हवं. कमीत कमी 80% वरती जर असेल तर आपल्याला मुंबईच्या कोणत्याही पॉलिटेक्निकमध्ये त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला मिळू शकतो. अच्छा, आपल्याला दुसरा फोन आहे. मानसी विटेकर बोलतायत औरंगाबादहून. मानसीताई, खूप स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. माझा मुलगा आता 12वी झालाय. अच्छा, तर कॉम्प्युटर MCVC केलेलं आहे त्याने. तर त्याला आता पॉलिटेक्निकला सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं, तर घेता येईल का मग? अच्छा, ओके, त्यांना घेता येईल. काय पर्सेंटेज आहेत त्याला? 67%. 67%. आणि तुम्ही कुठून बोलताय? औरंगाबाद. औरंगाबादला. औरंगाबादमध्ये तुम्हाला औरंगाबाद युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे ॲडमिशन पाहिजे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. अच्छा, त्यांना ऍडमिशन घेता येईल. घेता. आपल्याला आणखी एक फोन आहे. वैशाली भाटे बोलतायत मुंबईहून. वैशालीताई, खूप स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा सध्या 10वीला आहे. अच्छा, आणि त्याला कॉम्प्युटर सायन्स मध्ये पुढे करिअर करायचंय. अच्छा, तर त्याच्यासाठी काय काय ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतील? आणि दुसरी गोष्ट असं आहे की पर्सेंटेजचं प्रमाण कशा पद्धतीमध्ये धरलं जातं? अच्छा, कम्प्युटर सायन्समध्ये भरपूर आता म्हणजे पुढची जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ही सगळी कम्प्युटरला धरूनच आहे. कम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला म्हणजे अगदी 10वी नंतर तुम्ही त्याला जाऊ शकता डिप्लोमाला किंवा 12वी करून त्याला तुम्ही डिग्रीला टाकू शकता. कम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला जसं तुम्ही डिप्लोमा घ्याल, डिग्री घ्याल, तसं तुम्हाला स्पेशलायझेशन बरेच त्याच्यामध्ये आहेत. नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर आहे, म्हणजे कम्प्युटरला धरून त्याला त्याची किती इंटरेस्ट आहे त्याला धरून N नंबर ऑफ कोर्सेस आहे. अगदी ती कम्प्युटर सायन्सची तुमची जी डिग्री आहे नंतर ME MTech करून तुम्ही PhD किंवा इवन तुम्ही रोबोटिक्सला आफ्टर डिग्री जाऊ शकतात. म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये खूप चांगला स्कोप आहे. मी प्राथमिकता त्या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला देतो करिअरसाठी. जसे हे आपण कोर्स सांगितले तसं गेल्या काही दिवसात फूड टेक्नॉलॉजी, ॲग्री आणि केमिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना सांगाल? कसं आहे फूड टेक्नॉलॉजी यासाठी, कारण आपण म्हणजे आता बघितलं हॉटेल इंडस्ट्री वाढत चालली आहे किंवा प्रत्येकाला ते जेवण पाहिजेच असतं. मग ते कसं सगळं सिस्टमॅटिक सगळ्या प्रोसेसमध्ये ते झालं पाहिजे. फूड टेक्नॉलॉजी त्याच्यावर जो डिप्लोमा किंवा डिग्री आहे ती त्याच्यावर कसं कंट्रोल, म्हणजे फूड मेजर्स काय आहेत, सेफ्टी मेजर्स काय आहेत, त्याचे हॅझार्ड
हॅझार्डस वगैरे प्रोसेस काय आहे ही सगळी त्या टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये शिकवली जाते. शरयू ताई आहेत आपल्याला कराडून बोलतात. शरयू ताई, खूप स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. मुलगी आहे आर्या. अच्छा. तिनं आता 10वीची परीक्षा दिलेली आहे. अच्छा. आता रिझल्ट काय अजून लागलेला नाही. तर आमचाही तसाच गोंधळ आहे की नेमकं 12वी करून परत इंजिनिअरिंगला घ्यायचं का मेडिकलला घ्यायचं. अच्छा. की आता 10वी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला घ्यावं. मुलगी आहे. अच्छा. त्यामुळे मेकॅनिकलचं क्षेत्र तिच्यासाठी कसं राहील. ओके. हा पडतो प्रश्न, हा सगळ्यांनाच पडतो. कसं आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तिने जावं. 10वी नंतर कराडला आहात तुम्ही, कराडलाच खूप चांगले ऑप्शन्स आहेत. कराड, सातारा, सांगली या तिन्ही ठिकाणी खूप चांगले ऑप्शन्स आहेत. आणि मुलगी असल्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही म्हणाल की काय फक्त ते वर्कशॉप वगैरे हँडल करायचं नाही, तर ती डिझायनिंग जर ड्रॉइंग चांगलं असेल तर ती डिझायनिंग क्षेत्रात ती व्यवस्थित काम करू शकते आणि अपग्रेड होऊ शकते. त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये फिमेलसाठी खास करून डिझायनिंग आहे, ऑटोकॅड आहे, प्रोई कॅटिया वगैरे हे सगळे त्यांना ऑफिशियल म्हणतात ना बॅक ऑफिस जॉब्स आहेत. PDS पायपिंग डिझायनिंग वगैरे त्याच्यामध्ये त्या करू शकतात. त्यामुळे मुलींसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा 10वी नंतर डिप्लोमाला जाणं हा सगळ्यात प्राथमिक हे असलं पाहिजे, आयदर गोईंग फॉर 12th सायन्स. अच्छा. आणखी एक फोन आहे आपल्याला सोबत. ऐश्वर्या ताई बोलतायत पुण्यावरून. ऐश्वर्याजी, तुमचं स्वागत आहे. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, तुम्ही खूप छान गायडन्स करताय. मी आता 10वीची बोर्डची एक्झाम दिली आहे आणि आता मी डिप्लोमा घेणार आहे. तर माझे 3 प्रश्न आहेत. माझा असा प्रश्न आहे की माझं मॅथ्स चांगलं आहे पण एवढं नीट नाहीये माझं मॅथ्स. तर मला भीती वाटते की डिप्लोमाचं मॅथ्स मला झेपेल का. तर ह्याच्यावर तुम्ही काय म्हणताय. अच्छा. नाही, डिप्लोमाचं मॅथ्स अगदी बेसिक, जर तुमचं 10th आता तुम्ही दिलेलं आहे तर 10thच बेसिक्स जे आहे ते तुम्हाला इंजिनिअरिंगला ह्याला मॅथ्सला तुम्हाला अप्लाय होतात. हां, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे तुम्ही 10thमध्ये जर स्कोरिंग जर तुमची चांगली असेल तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एक प्रॉपर तुम्ही जर क्लासेस किंवा गायडन्स घेतलं मॅथ्सला धरून तर डिप्लोमा लेवलचं जे मॅथ्स आहे ते अगदी सोपं आहे, कठीण मुळीच नाहीये. गणिताची फार भीती बाळगायची गरज नाही. चांगलं जर का मार्गदर्शन मिळालं तर गणितामध्ये तुम्ही पक्के होऊ शकता आणि इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला चांगलं करिअर करण्याची संधी मिळू शकते. सर, आज आपण इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मित्राच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतो. उद्या करिअरच्या नव्या वाटा घेऊन पुन्हा तुमच्यासोबत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा ABP माझा.